दुःखता वार्ता विज्ञान
स्वतः होईल ते होय. पण गतकालाची जर का आठवण झाली असेल कारण आमची सावत्रमाचा कपटाचं आचरण करून माझी माता विनता हिला स्वतःची दासी बनविली आणि तिच्या समोर हात ठेवली. हे विनते, जर का तुझी दास्यत्वातून मुक्तता व्हायला पाहिजे तर मला अमृताचा कुंभ आणून दे. हे यावेळी आम्हाला कळलं विलंब न लावता देवतांपर्यंत गेलो. सामोपचाराच्या बोधानं अमृत कुंभाची मागणी केली. देण्यासाठी तत्पर ठरलेले उपस्थित करून देवतांकडे तुम्हाला न्याय मिळवून दिला जाईल. आपण पक्षाचे राजे आहोत. आपल्यावर पक्षाची जबाबदारी दिली. प्रत्येक पक्षीकुळाचा राजा वेगळा आहे आणि साऱ्या पक्षाचा राजा तुम्ही एकटा. आता आमच्यावर जर का अन्याय झाला असेल तर न्याय देणार कोण? न्याय तुला नाही कुठं म्हटलं? तू द्यायचं. देवतावर जबाबदारी कशाला? पक्षाची जबाबदारी जर का तुझ्यावर दिली असेल देवतांची मध्याची कशाला? तू
पाहिजे दोष माझा नाही पायांका सवय झालेली असं नाही करू काय सांगतले तुमका कर्माचे गदोगती आणि कोंबड्यान गेलो जो तो कोण रचायणार वाहना त्याका सोडतो तो माझ्या हाती गावा होयो अरे कोंबडा केलो हत्ती केलो आणि जीवतलो तो काय आता तुम्ही म्हणताला इल्या इल्या मेल्या घ्याच काय सुचला माझा जरा जवळचा संबंध हत्ती तो आहे मी हत्याच्या शब्दाच्या देखील गदालिक नाही माझो आणि कोंब्याचा जरा जवळचा संबंध म्हणजे काय माझा रोजचा कामच बरो अगदी नग बघूतो त्याका सोलतो बरा बारीक करूया शिजवता आणि वाटता कपड्यावर बघितलं का कपड्यावर बघून ह्या काम करीन असं वाटणार ना माझी तरफ तशी झालेली बॅट बाजीरावाचे आणि दुकान चिरमुल्याचा आणि ह्या सगळ्या कारणीभूत कोण त्यांच्याकडे मी कामाक रवलोय ते या उज्जैनीचे राजा कुशाल आता तुम्ही म्हणताला राजाकडे कामाक असान इतक्या हलक्या दर्जाचा काम किती ही सगळी आमच्या पूर्वजांनी काम मारलेली पण जो मेलो काय पंजाच्या मागसून आजा घालून देतो आजो मेलो काय आजाच्या मागसून बापाशी घालून देतो आता बापूस गेल्यानंतर माझ्यावर येईल पण राजाने खांदा रात ठेवल्याने माझ्याकडे कामाक रवलाच मालक कोण नोकर कोण काही कळायचा नाही सगळे मालक कशाचे रवया पण खरा सांगा वो जीव विटायच्यानी त्या आमच्या राजाने हा हो काय सांगा तुमका त्यांका तुमची डाळ भात नको त्यांका तुमचा सांबारा नको हे मेले कधी आरावतो दुपार कधी रात्र कधी काही कळणार नाही ओळखीचो कसं वाटलो माका हा अभिनय करून टाकायचा जमला माका वाईले भेटात जाऊ गावला असा काय ज्याची गदल करी होते ना तो जीव मातो जून कोंबो तुम्ही म्हणता तुझो होतो तर इल्या इल्या वळखलं नाही कसो वळखतलोय माझ्याकडे होतो तेव्हा बरा खाद्य गावा बरो कुमकुमीत आणि बनाय करता खाता आणि कुकांड्यान जरा आवलो एका तसं बुजायता न फुकटचा गावता बंद करू नाका जाणार आता एका भुजायचा का पोत दिसणार नाही म्हणजे देवपणाचं नाही ओसट सुटलेलो येईल्यावर दाखायचा नसली तरी पुढे काढू कोणापैकी द्या राजा तांब्याचूड हे हसतोय कशाला म्हणजे अरे कोणाही उठता आणि सांगता मी या राजा म्हणा अरे कोंबड्यांचो कधी राजा असता माझ्या घोड्यात इतके नग असत त्यांनी कधी सांगलेले नाही आम्ही राजा आणि तुका राजा केलो कधी झाला कधी ऐते तुमका कोणीतरी खुळायले जो तो उठता आणि राजाला उभं
काढणं शिकया. कोण माझं नाव सांगलंय काय बघा कसं उडतो तो. माझं नाव सोमनाथ. अरे ह्या पाळण्यातला ठेवता जरा यागरा ऐकलं काय भियावलं नाव माझा सोमनाथ. पक्षिणी प्रभाती जागा बघून तरी बोल. शेवटची इच्छा पुरी करायची आहे. वर्षी बसून बोलू. जरा संशय तुझ्या उरावर बसून तुला लागला तर नाही ना काय कप्पा सांगायला लागला माझा वाटला त्याचं सोडून माझं भाताडो माझ्या मनात कोणी दिलो तुमची साखर करून कोणी दिलो तो राजा तांबडा चूड लागली त्याला चूडली खूप सरकार मला प्रहार म्हणायला काही हरकत नाही. देवदानव संग्रामात देवतांना ज्यांनी सहकार्य केलं असे कुकुटांचे राजे ताम्रचूड आपलं स्वागतही म्हटलं. शिवाय आम्ही धन्यवाद देतोय देवतांना केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही तुमचं कौतुक करतोय. पण मनात मात्र संभ्रम निर्माण झाला. आमच्या सेवकाच्या उरावर बसून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करता. काय अनहित आपलं केलं उच्चारणीचा न्यायदंड ज्यानं हाती धरला तो ब्राह्मण प्रतिपादक राजा कुशल होईल. राजे ताम्रचूड कुक्कुटांचं मांस भक्षण करणारा राजा कुशल एकटा दिसला.
हा कोणता रात्रीच्या मध्यप्रहरी तू कुक्कुट होती, प्रातःकाल होता क्षणी तू पुन्हा मानव होती, पण पुन्हा जेव्हा रात्रीचा मध्यप्रहर येईल तेव्हा कुक्कुट झाल्यानंतर कुक्कुटाच्या मनात असणारी भीती तुला सतावेल आणि याच भीतीपोटी जाऊता का गावे ते येऊता आता ये भीतीनं पळून गेला तू रडतोयस कशाला? रडताना नाही तर काय जाताना तरी काय सांगणार तुम्ही ऐका ना. काय सांगितलं? जाताना तरी सांगल्या तुमचं रात्रीचं कोंबड तो बोलान गेलो मग हा तो सावधान गेलो नुसतो साहेबाच्या बापाशी दिलेलो नुसतो साहेबाच्या काय म्हणायचंय काय कळणार ना काय कळतं तरी कळणार ना पण काय कळतं ते तरी सांग काय कळतं हे बरं आहे काहीही सांग वैतक महत्वाची काय सांगा वैतक असते की काही सांगितलं काय सांगायचं नाही हो तुमचं दरबार भरलो काय भगव्या कपड्यावाले दाढीवाले सगळे साधू संत जमा जातो तेव्हा बोलतात तर मी ऐकलं नुसतं शाप पण देण्यात नाही नुसतं शाप पण देण्यात नाही शाप दिल्याने त्याच्या पुढे उशेचा शाप द्यायचा उशेचा शाप ही उषा कोण उषा माझी कोणी नाही माझ्या मेवण्याचं नाव निशा अरे सोमनाथ अरे त्याला उशेचा शाप नाही म्हणत शापाला दिला जातो त्याला उशाप म्हणतो देव हो काय नको त्याची तुझ्या मनात भीती वाटते अरे कावळ्याच्या शापानं काही मेला असत्या तर कवळीवाडे ओस पडली असते राजा तू कावळा समाजात म्हणण्याची उदाहरण पण राजा